तर नमस्कार रसिक प्रेक्षक हो. आज मी आपल्यासमोर जी कथा घेऊन आलो तर कथेचं नाव आहे ध्यास. मित्रांनो, आजची गोष्ट थोडी विलक्षण पण मनाला चटका लावून जाणारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतातील थोर विद्वान, प्रकांड पंडित, महासूर्य, क्रांतिसूर्य, भारतीय संविधानाचे जनक, भारतीय नेत्यांपैकी बहुमूल्य असे ज्ञानाचे मेरुमणी असे महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्णभेदासारख्या जुलमी आणि चिवट प्रश्नाला आपल्या संघर्षप्रणित आंदोलनाने सडेतोड प्रत्युत्तर दिले. 14 त्याचा सत्याग्रह करून त्यांनी सार्वजनिक जलाशयांवर दलितांना पाणी भरण्यास मज्जाव असलेल्या निर्गुण रूढीवादाला भगदाडच पाडले. काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहात सनातन्यांचे धाबे दणावून सोडले. अशा एक ना अनेक जाज्वल्य उपक्रमांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड भारत देशाला वर्णभेदाच्या चळवळीला महान रणांगणात रूपांतरित केले होते. दीनदलितांसाठी तर ते देवच होते. त्यांच्यासाठी बाबासाहेबांचा शब्द म्हणजे देवाचा शब्द होता. भारताच्या तत्कालीन राजकारणाचे तर ते केंद्रबिंदूच बनले होते. कारण ब्रिटिशांच्या विधिव्यवस्थेत उभे राहून ब्रिटिशांनाच त्यांच्या जुलमीपणाची खडसावून दाद मागणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन एकमेव भारतीय लोकप्रतिनिधी होते. असे तेजस्वी बाबासाहेब आपल्या दीनदलित जनतेवर जीवापाड प्रेम करणारे, त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी दिवसरात्र धडपडणारे आणि दुसरीकडे त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी जनता त्यांना दैवत्व प्रदान करून आपल्या मनाच्या गाभाऱ्यात बसवून त्यांच्या विचारांच्या अज्ञात आपल्या जीवाला झोकून देणारे निष्ठावंत अनुयायी. आजची कथा बाबासाहेबांवर नितांत प्रेम करणाऱ्या अशाच एका अनुयायाची आहे. सोनबा त्या आग ओकणाऱ्या रणरणत्या उन्हात पनवेलच्या नाक्यावर जवळच असलेल्या हॉटेलवाल्याची लाकडे फोडीत होता. हा त्याचा उदरनिर्वाहाचा नेहमीचाच उद्योग होता. दिवसभर पनवेलच्या नाक्यावर मिळतील ते कष्टाची कामे, मेहनतीची कामे करायची आणि संध्याकाळी जो काही मेहनताना मिळेल तो गोळा करून आपले घर गाठायचे. तिथेच खाली खेड्यात त्याचे झोपडीवजा घर होते. सोनबा जरी गरीब पण तरी त्याच्या मनावर आंबेडकरी विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. त्याने साक्षात बाबासाहेबांना कधीच पाहिले नव्हते, पण वाडीत सार्वजनिक तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या बाबासाहेबांच्या मूकनायक या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सोनबाला बाबासाहेब कळले, जाणवले व प्रभावित करून गेले. तो स्वतः जरी अडाणी असला तरी बाबासाहेबांचे जाज्वल्य विचार त्याने अंगीकारले होते. या जीवनात एकदा तरी बाबासाहेबांचे दर्शन व्हावे, या उघड्या डोळ्यांनी फक्त एकदा बाबासाहेबांना पाहता यावे असे त्याचे स्वप्न होते. एकदा तो असाच पनवेलच्या नाक्यावर हॉटेल शेजारी लाकडे फोडत असताना एक सुंदर मोटार हॉटेलाच्या शेजारी रस्त्यालगत येऊन थांबली. त्यामधून गाडीचा चालक हॉटेल मालकापाशी गेला, म्हणाला, नमस्कार, आम्ही मुंबईहून आलो आहोत. गाडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांना तहान लागली आहे, जरा पाणी मिळेल का? हे एवढे ऐकताच हॉटेल मालक खवळलाच आणि तडफडत म्हणाला, पाणी आणि आंबेडकरांना? तोंड घेऊन चालते म्हणावं. त्या महार बॅरिस्टरला इथे पाणी मुळीच मिळणार नाही. सोनबाने ऐकताच हातातले काम टाकत गाडीकडे धाव घेतली. गाडीजवळ जाऊन पाहतो तर काय, हॉटेल मालकाची ते घणाघाती शब्द ऐकून बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यांनी हलकेच आपल्या रुमालाने डोळे पुसले. सोनबाच्या जणू काळजावर घाव बसला. त्याने हॉटेल मालकाकडे रागाने पाहत एक इरसाल शिवी हासडली आणि तो धावतच घरच्या दिशेने निघाला. धावत धडपडत त्याने घर गाठले. आज बायको मुले यांच्याकडे न पाहता त्याने सरळ घरातल्या पाण्याने भरलेले माठ उचलला. तो जणू भारावलेला होता. म्हणत होता, माझ्या बाबासाहेबांना तहान लागली आहे, त्यांची तहान भागवायची आहे, मला लवकर जायला हवे असे म्हणून तो पनवेलच्या नाक्यावर निघाला. घरचे त्याचा तो अवतार बघून चक्रावूनच गेले. त्यांनी काही म्हणायच्या आत सोनबा जणू वायुवेगाने घरातून निघाला होता. तो पनवेलच्या नाक्यावर पोहोचला, पण बाबासाहेबांची मोटार तिथे नव्हती, ती निघून गेली होती. पण सोनबाने मनी ठरवले की बाबासाहेब या वाटेने येणार आणि मी त्यांना पाणी पाजणार, तेव्हाच माझ्या मनाला आणि माझ्या आत्म्याला समाधान लाभणार.
सोनबा त्या पनवेलच्या नाकावर रोज बाबासाहेबांची वाट पाहू लागला. पाण्याने भरलेला माठ घेऊन घरचे त्याला समजावू लागले. वाडीतले त्याला सांगू लागले, अरे बाबा ते फार मोठे आहेत, त्यांना तुझ्याकडे पाहायला वेळ कुठून मिळणार. बाबासाहेबांना खूप कामे असतात. पण तो समजला नाही. त्याने त्याचा निश्चय सोडला नाही. सवर्ण त्याला हसत त्याची टिंगल करत, पण तो बाबासाहेबांची वाट पाहत राहिला. हळूहळू ही कथा बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना कळली. पण त्यांचे विभूतीपूजा नाकारणाऱ्या परखड बाबासाहेबांना हे सांगण्याचे धाडसच झाले नाही. इथे सोनबा बरसणाऱ्या पावसातही बाबासाहेबांची वाट पाहतच होता. घरचे काय आणि बाहेरचे काय कोणाचेच ऐकत नव्हता. त्याच्या घरचे लोक फारच काळजीत होते. पण त्याने त्यांचा संकल्प सोडला नाही. तो आजारी पडला, पण त्याने त्याचे कर्तव्य टाकले नाही. त्याचा एकच ध्यास होता, एक ना एक दिवस बाबासाहेब या वाटेने येणार आणि मी त्यांची तहान भागवणार. या आशेने त्या संकल्पाला कवटावून त्या पनवेलच्या नाकावर सोनबा येवले या भीमसैनिकाने शेवटचा श्वास घेतला. मला जेव्हा हे कळले, बाबासाहेब प्रचंड दुःखी झाले. त्यांच्या डोळ्यात सोनबासाठी अश्रू होते. ते कार्यकर्त्यांवर प्रचंड संतापले. म्हणाले, अरे ही काय बेफिक्री. एक माझा समाज बांधव, मी त्याच्या हातून पाणी प्यावे म्हणून माझी वाट बघत बघत झुरत झुरत माझ्यासाठी तडफत गेला, आणि तुम्ही सगळे ठाऊक असूनही शांतच राहिलात. लाज नाही वाटत तुम्हाला. अरे या संघर्षी यज्ञ आपल्या मानवी हक्कांसाठी करतो आहोत. जर यात माझेच बांधव जर होळपवून निघाले तर या संघर्षाचा उपयोग काय. माझा फक्त पाणी पिण्याने जर तो समाधानी होणार होता तर मग तुम्ही मला का कळवले नाहीत. त्याच्या मृत्यूचे पातक तुमच्यामुळे माझ्यावर लागले याची मला खंत वाटते. क्षणभर शांतता पसरली. बाबासाहेबांच्या या वक्तव्यावर समक्ष कार्यकर्ते हतबल होते. बाबासाहेबांनी ट्रक ड्रायव्हरला बोलवले. आपल्या निकटतम सहकार्याने घेऊन बाबासाहेबांनी सोनबा येवल्यांच्या घरची वाट धरली. बाबासाहेब पनवेलला सोनबाच्या वाडीमध्ये पोचताच लोक गडबडून गेली. धावाधाव झाली. लोकांची गर्दी वाढली. बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार होऊ लागला. पण बाबासाहेब अजूनही वेदनेतच होते. त्यांनी हाताने इशारा करीत अनुयायांना शांत राहण्यास दर्शविले. दाटल्या कंठाने उद्गार काढले, थांबवा, थांबवा हे सगळं. मी आज इथे कुठल्या सभेला नाही, माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या माझ्या एका लाडक्या समाज बांधवाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलो आहे. सोनबाबद्दल जर मला आधीच कळले असते तर मला माझ्या या भावाचे प्राण वाचवता आले असते. पण आणि बाबासाहेबांचा कंठ दाटून आला. डोळ्यात पाणी उभे राहिले. त्यांनी कोटाच्या खिशातून रुमालाने डोळे पुसले. सोनबाच्या घरची वाट शोधत बाबासाहेब पुढे सरसावले. ते सोनबाच्या दारात येऊन ठेपताच सोनबाच्या पत्नीने बाबासाहेबांच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच बाबासाहेब मागे सरत म्हणाले, ओह असं करू नका. सोनबाच्या जाण्याने मी स्वतःला अपराधी समजतो आहे. जर मला आधीच याची कल्पना लागली असती तर तुमचे कुंकू आणि आमचा एक खंदा समाज बांधव आज आपल्यातून असा निघून गेला नसता. एव्हा त्यांची पत्नी शांतपणे म्हणाली, बाबासाहेब तुम्ही स्वतःला का दोष देता. तुमचा आम्हाला आदर वाटतो. तुमच्या डोळ्यात पाणी पाहून माझे धनी वेडे झाले असते. तुमचा झालेला अपमान त्यांच्या जिवारी लागला. तुमच्या डोळ्यात त्यांच्यासाठी पाणी नका आणू. त्यांच्या आत्म्याला खूप दुःख होईल. आज माझ्या धनाची पुण्याई फळाला आली म्हणून या गावाला, या वाडीला आणि आमच्या या घराला तुमचे पाय लागले. आम्ही भरून पावलो. आता एक करा. असं म्हणत त्यांनी सोनबाच्या पत्नीने घरातून एक पाण्याचा लहान माठ आणला. त्यातले एक तांब्या पाणी बाबासाहेबांना प्यायला देत म्हटले, घ्या बाबासाहेब, पाणी प्या. आपली तहान भागवा. या पाण्याने भरलेल्या माठाने आणि धन्यानी तुमची खूप वाट पाहिली आहे. तुम्ही जर हे पाणी प्यालात तर माझ्या धन्याच्या आत्म्याला शांती लाभेल. बाबासाहेबांनी तो पाण्याचा तांब्या हाती घेतला. तांब्यातले पाणी त्यांनी पिताच सोनबाच्या पत्नीच्या तोंडून अश्रुपूर्ण नयनांनी उद्गार निघाले, धनी बघा बघा, बाबासाहेब तुमच्या माठातले पाणी प्याले. बाबासाहेबांची तहान भागली. बाबासाहेबांनी तुमची इच्छा पूर्ण केली. आता तरी खुश आहात ना. तत्क्षणी तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते.
आणि सोनबाई नावाचा सच्चा भीमसैनिक या भीमक्रांतीच्या भीमसंघर्षातले सोन्याचे पान झाला होता. तर मित्रांनो, आताच आपल्यासमोर मी ध्यास नावाच्या कथेचे वाचन केले. तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या कथेबरोबर. तिथपर्यंत जय हिंद, जय शिवराय, जय भीम.